नमस्कार. द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, नीती आयोगाचं नाव आपल्या सगळ्यांनी ऐकलं असेल. नीती आयोग ही भारताचं धोरण ठरवणारी ही अतिशय शिखर अशा स्वरूपाची एक संस्था आहे. या नीती आयोगाच्याच माध्यमातून या देशातली अनेक ध्येय धोरणं ठरवली जातात. त्याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवलं जातं. अनेक प्रकारचा डाटा इकडे गोळा होत असतो आणि त्या डेटाच्या आधारावर, त्या माहितीच्या आधारावर, त्याच्या पृथक्करणावर, त्याच्या विश्लेषणावर आधारित अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात आणि त्यातूनच एक प्रकारे देशाचं भाग्य, देशाची दिशा, गती हे सगळं ठरत असतं. त्यामुळे नीती आयोग आणि त्यातले सदस्य आणि ते काय विचार करतात याला अतिशय महत्व असतं. म्हणूनच नीती आयोगाकडे लक्ष फक्त भारतीयांचं आणि भारतीय प्रेसचं, भारतीय पत्रकारितेचं असतं असं नाही, तर परदेशातून आलेले पत्रकार देखील आणि इतर देशांचे राजदूत देखील नीती आयोगात काय घडतंय याच्याकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून असतात. आणि 11व्या नीती आयोगाच्या बैठकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं आणि हे भाषण त्यांच्या इतर भाषणांपेक्षा खूप वेगळं होतं. म्हणूनच त्याची दखल घेतली पाहिजे. अन्यथा बोलण्यासारख्या इतर अनेक गोष्टी असल्या तरी काहीतरी एक वेगळं घडतंय, एक दिशा मिळतेय, एक दृष्टिकोन मिळतोय, ज्याच्यामुळे या देशाचं भाग्य बदलू शकतं. म्हणूनच त्याची चर्चा अटळ आहे. आपल्याकडे सरकार खोटे आकडे देतं, सरकार फसवे आकडे देतं, सरकार आमची दिशाभूल करतं, सरकार चुकीची माहिती देतं, त्यांचे आर्थिक आकडे बरोबर नसतात, आर्थिक आकडे आणि वास्तव यात तफावत असते, असं आपल्याकडे बोललं जातं. मग सरकार जर असं करत असेल तर ते का करत असावं? तर याचे काहीतरी निश्चितच राजकीय फायदे असणार. पण एक लक्षात घ्या, असे चुकीचे, फसवे, खोटे आकडे देऊन तुम्ही राजकीय फायदे तर मिळवू शकाल, परंतु आर्थिक प्रश्न, गंभीर प्रश्न असतात, ते जर सुटले नाहीत तर मग उद्या ते प्रश्न फार गंभीर होऊन तुमच्या समोर येतील आणि आमच्या संपूर्ण व्यवस्थेलाच उद्ध्वस्त करून टाकतील. त्यामुळे सरकारकडे येणारी माहिती ही अत्यंत बिनचूक असणं, अचूक असणं, त्याच्या विश्लेषणाची पद्धत अचूक असणं, इतकंच काय तर त्याच्यावर विचार करायची जी पद्धती आहे ती सुद्धा, आणि निष्कर्षांची दिशा आणि त्यातून उपाययोजना, या सगळ्याला एक वेगळा विचार द्यायची गरज आहे. आणि तो वेगळा विचार 11व्या नीती आयोगाच्या बैठकीत देण्यात आला आणि तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. त्याची चर्चा आज आपण करतोय. जर सरकारकडे आलेला डेटा चुकीचा असेल तर मग सरकार त्याचं विश्लेषण चुकीचं करणार आणि त्याच्यावरून त्याच्या उपाययोजना चुकीच्या होणार आणि मग लॉंग टर्म मध्ये हे सगळं कोलमडणार. आता हे जर बदलायचं असेल तर काय करावं लागेल? तर नरेंद्र मोदी यांनी एक वेगळा उपाय सुचवलाय आणि तो अतिशय महत्वाचा आहे आणि तो पथदर्शी आहे, ज्याला आपण 360 डिग्री चेंज ऑफ थिंकिंग म्हणू, तसा तो आहे. आणि तो म्हणजे आतापर्यंत देशाची आर्थिक आकडेवारी सादर करताना, इकॉनॉमीची पोझिशन सादर करताना आपल्याकडे टॉप डाऊन असा अप्रोच होता. म्हणजे सर्वप्रथम देशाची मॅक्रो अशी गोष्ट मांडली जायची आणि मग हळूहळू ती खाली येऊन ती डिस्ट्रिक्ट किंवा तालुका पातळीपर्यंत यायची आणि मग एक्स्ट्रापोलेट करून ह्या तालुक्याला इतके, त्या तालुक्याला तितके, या डिस्ट्रिक्टला इतके, त्या डिस्ट्रिक्टला इतके, हे ठरवताना त्याचं निष्कर्ष काय लावले जायचे? तर तिथे असणारं तरुण मनुष्यबळ, तिथे असणारी विजेची उपलब्धता, तिथे असणारं दरडोई विजेचं खपत किती आहे, अशा काही गोष्टींच्या पॅरामीटर्सनुसार त्यांच्या इकॉनॉमीचे आकडे टाकले जायचे. म्हणजे हे वरतून खाली टाकलं जायचं, त्याचा वास्तवाशी संबंध असेलच असं नाही. त्यामुळे तिकडचा डेटा व्हेरीफाय करायची कुठलीच पद्धत आपल्याकडे उपलब्ध नव्हती. ह्याच्याकरताच पंतप्रधानांनी असं सुचवलं की यापुढे टॉप डाऊन हा अप्रोच जो आहे तो सोडून द्या. त्याच्याऐवजी तालुका पातळीवरून आणि डिस्ट्रिक्ट पातळीवरून जीडीपीचे आकडे, अर्थव्यवस्थेचे आकडे, इकॉनॉमीचे आकडे तुम्ही जनरेट करा आणि त्याच्यावर, त्याच्या बेस स्ट्रक्चरवर तुम्ही तुमच्या इकॉनॉमीच्या सगळ्या ज्या उपाययोजना आहेत, विश्लेषण आहे, त्याचं सुपर स्ट्रक्चर उभं करा, ज्याच्यातून तुमची ऑथेंटिसिटी आणि या देशाला त्याचा होणारा उपयोग कित्येक पटीने वाढेल, असं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे. आतापर्यंत आपण जीडीपी बद्दल बोलत होतो. आता आपल्याला कशाबद्दल बोलायचंय तर ते म्हणजे डीडीपी, म्हणजे डिस्ट्रिक्ट डोमेस्टिक प्रोडक्ट. आतापर्यंत वरून खाली म्हणजे देश, राज्य, डिस्ट्रिक्ट, तालुका असं होतं. आता याच्या उलट म्हणजे मनुष्यबळाची आकडेवारी असेल, त्यांच्या शिक्षणाची आकडेवारी असेल, त्यांच्या आरोग्याची आकडेवारी असेल, त्यांच्या दरडोई उत्पन्नाची, दरडोई विजेच्या वापराची, दरडोई पाण्याची कुठलीही आकडेवारी असेल, ती आता वरतून खाली येणार नाही, तर ती खालून वर जाईल, जेणेकरून त्याची ऑथेंटिसिटी आम्हाला व्हेरीफाय करता येईल, तपासणं सहज शक्य होणार आहे. याचं आणखीन एक कारण होतं
की जे डिस्ट्रिक्ट लेवलला आणि तालुका लेवलला आकडे यायचे ना, त्याचा वस्तुस्थितीशी संबंध नसायचा आणि त्याच्यामुळे ते आकडे खोटे आणि फसवे वाटायचे आणि सरकारवर आरोप व्हायचे आणि त्यात काहीसं तथ्य देखील होतं. पण तो सरकारचा हेतू दोष नव्हता, तर त्याच्यातला जो दोष होता तो एवढाचाच होता, की सरकार त्या हेतूनं करत नव्हतं, तर जो अप्रोच घेतलेला होता त्यातला तो दोष वारंवार समोर येत होता. आता याच्याकरता काय करावं लागणार आहे? तर याच्याकरता खूपच बदल घडावे लागणार आहेत आणि ते म्हणजे ग्रामीण पातळीवर सर्व्हे करावा लागणार आहे. ग्रामीण पातळीवर स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकीचं ज्ञान उपलब्ध असणारी टॅलेंट आपल्याला निर्माण करावी लागेल, प्रशिक्षित करावी लागेल, की ज्यांना या सगळ्या गोष्टींचं म्हणजे आतापर्यंत मॅक्रो लेव्हलला काम करताना जे भान बाळगायचं होतं, ते आता मायक्रो लेव्हलला भान करताना आपल्याला भान बाळगावं लागणार आहे, की जेणेकरून जो डेटा असेल तो अत्यंत ॲक्युरेटली गोळा होईल. आता हे सर्व करताना प्रशिक्षित मनुष्यबळ हा जेवढा कळीचा मुद्दा आहे, त्यापेक्षा आणखीन सर्वात कळीचा मुद्दा आहे, तो म्हणजे राज्य आणि केंद्र सरकार यांचे असलेले संबंध. आतापर्यंत राज्य आणि केंद्र सरकार म्हटल्यानंतर आपल्यासमोर पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकार यांच्यामधला संघर्ष यायचा. पण आता ते काही आपल्या डोळ्यासमोर नाही. द्रमुक यांचं राज्य आतापर्यंत होतं. तिकडे केंद्र आणि राज्य हा एक संघर्ष होता. परंतु आता विजय जोशप हे काही केंद्राच्या ह्या अप्रोचला विरोध करतील अशी काही चिन्ह आपल्याला दिसत नाहीये. केरळमध्ये आणि काहीशा काँग्रेसच्या राज्यामध्ये हा विरोध होऊ शकतो, परंतु या अप्रोचची जर एकदा उपयुक्तता त्यांना पटली किंवा पटवली गेली किंवा त्यांनी पटवून घ्यायचं आहे असं ठरवलं, तर मात्र संपूर्ण भारत हा टॉप टू बॉटम जाण्यापेक्षा आता बॉटम टू टॉप वरती जायला लागेल आणि नेमकी नस आपल्याला सापडेल आणि त्याहीपेक्षा दुखरी नस कोणती हे आपल्याला लवकर कळणार आहे. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं बोलाचीच कडी बोलाचाच भात आहे का? तर अजिबात नाही. ह्याचा पायलट प्रोजेक्ट आपल्याकडे उत्तर प्रदेशामध्ये मेरठ, वाराणसी, गोरखपूर या भागामध्ये यशस्वीरित्या करण्यात आला आणि त्यातला डेटा जो आलेला आहे ना समोरचा, तो निव्वळ अफलातून आहे तुम्हाला मी सांगतो. तो डोळ्यात अंजन घालणार आहे. आणि इथंच लक्षात आलं की या भागामध्ये जे अत्यंत दुर्लक्षित किंवा ज्याचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही असं आपल्याला वाटत होतं, ते म्हणजे असंघटित क्षेत्र. त्या असंघटित क्षेत्राचा जो प्रत्यक्ष डेटा गोळा झाला ना, मग तो दरडोई उत्पन्नाचा असेल किंवा जीडीपीचा असेल, म्हणजे ग्रॉस त्या डिस्ट्रिक्टचा किंवा त्या गावाचा एक डेटा जो तयार झाला डोमेस्टिक प्रॉडक्टचा, तो प्रोजेक्टेड पेक्षा म्हणजे टॉप डाऊन खाली येताना जो होता त्याच्या दुप्पट निर्माण झालाय. तेव्हा लक्षात आलं की आमच्या देशातला जीडीपीतला 50% वाटा हा अनऑर्गनाइज सेक्टर देतं आणि 90% होय 90% आमच्याकडे जॉब्स कोण देत होतात, तर ते ऑर्गनाइज सेक्टर मधले मोठे उद्योग नाहीत, तर हे अनऑर्गनाइज सेक्टर मधले छोटे छोटे उद्योग देतात. मग आमच्या सगळ्या पॉलिसी ज्या असतील त्या आता त्याची फेरमांडणी, पुनर्रचना आणि पुनर्निर्माण करावं लागेल. हे कुठून दृष्टी येते आपल्याला, तर ती या अशा प्रकारच्या चेंज ऑफ थिंकिंग येते. सोच बदलो देश बदलता है. याचा एक फायदा असा होणार आहे की जिकडे प्रत्यक्ष इकॉनॉमी ऍक्टिव्हिटी होते ना, त्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी होण्याच्याच ठिकाणी, होय इकॉनॉमी ऍक्टिव्हिटी होण्याच्याच ठिकाणी आता मेजरिंग ऍक्टिव्हिटी पण होते. म्हणजे मेजरिंग ऍक्टिव्हिटी जी पूर्वी फार दिल्ली बिल्ली कुठेतरी होती आणि कुठेतरी महाराष्ट्राच्या यवतमाळ मधल्या छोट्या गावामध्ये इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी होती आहे, त्यामुळे ती कॅप्चरच व्हायची नाही. आता असं होणार नाही. आता काय होणार आहे, आता यवतमाळमध्ये ती मेजरिंग ऍक्टिव्हिटी आहे. त्यामुळे यवतमाळची दुखरी नस नेमकी काय आहे ती आम्हाला कळणार आहे आणि त्याच्यावरची उपाययोजना देखील आम्हाला अत्यंत नेमकेपणानं आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टसाठी तालुक्यासाठी वेगवेगळी अशी करता येणार आहे आणि हेच याचं वैशिष्ट्य. म्हणूनच मी सांगितलं इट्स अ गेम चेंजर थॉट बाय द प्राईम मिनिस्टर. आता तुम्ही म्हणाल की या बॉटम्स अप याच्यामध्ये काही चुका होणार नाहीत का? 100% चुका होतील. सुरुवात आहे, नवीन अप्रोच आहे, टॅलेंट उपलब्ध नाहीये, सांख्यिकीचं ज्ञान नाहीये, अशा प्रकारचे सर्वे कधी केलेले नाहीयेत, त्यामुळे चुका होतील. पण त्या हळूहळू आपल्याला सुधाराव्या लागतील, प्रशिक्षण द्यावं लागेल, हँड होल्डिंग करावं लागेल. तो सपोर्ट जर दिला आणि केंद्र आणि राज्य यांच्यात उत्तम समन्वय असला तर आपल्याला ॲक्युरेट डेटा मिळेल आणि मग तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थाने त्याची फळं आम्हाला भोगायला मिळतील. आता महाराष्ट्र बघा ना, महाराष्ट्रामध्ये 50% जीडीपी फक्त 4 डिस्ट्रिक्ट मध्ये येतोय. आता हे कोणते डिस्ट्रिक्ट आहे ते मी तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाहीये, कारण याच डिस्ट्रिक्टमध्ये सर्वात जास्त जॉब आहेत. आता तुम्हाला वाटेल हे फक्त महाराष्ट्रात होत आहे का, तर अजिबात नाही. कर्नाटकामध्ये एकट्या बँगलोर शहरातनं कर्नाटकाच्या संपूर्ण जीडीपीच्या 38% जीडीपी एकट्या बँगलोर मध्ये येतोय. 760 डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हे आहेत आपल्याकडे.
त्यातले सिग्निफिकंट इकॉनॉमिक कॉन्ट्रीब्युशन करणाऱ्या जिल्ह्यांची संख्या किती आहे माहितीये? फक्त 100. मग बाकीच्या ठिकाणी दे आर ऑल्सो रॅन. या 100च्या उसाच्या गाडीला चिपाडाचं काय ओझं, या न्यायानं ते बरोबर आपले खेचले जात आहेत, पण त्यांच्यावर कधी फोकस नाहीच आहे. त्यामुळे त्यांची परिस्थिती सुधारेल असं काही आपण करतच नाही आहोत. आता ह्या समस्येला आकार उकार एवढंच नाही तर एक पर्स्पेक्टिव्ह मिळाला, एक अँगल मिळाला, एक दृष्टिकोन मिळाला, एक फोकस मिळाला आणि तो फोकस ही समस्या आता सोडवायला मदत करणार आहे. हा प्रवास कसा आहे माहितीये? जमिनीकडून आकाशाकडे, आकाशाकडून स्वप्नाकडे आणि स्वप्नाकडून सत्याकडे. जेव्हा आमची अर्थव्यवस्था अशा जीवनाच्या सत्याच्या समोर जाईल, त्यावेळेला प्रखर वास्तव आपल्या समोर येईल आणि मगच त्याच्यावरची उपाययोजना होईल. फिर मत कहना दरवाजे पे टॅक्सी नहीं आई थी, अब टॅक्सी डिस्ट्रिक्ट प्लेस पे भी रुकने वाली है. हाच तर खरा बदल की जो या अप्रोचने आपल्याकडे येणार आहे. आणि म्हणूनच याची दखल घेणं अत्यंत गरजेचं होतं. विषय वेगळा होता. कदाचित काही लोकांना तो महत्वाचा वाटेल, काही लोकांना वाटणार नाही. पण मला स्वतःला हा अप्रोच अतिशय महत्वाचा वाटला आणि पुढच्या 8 ते 10 वर्षात मला खात्री आहे की याची फळं आम्हाला नक्कीच भोगायला मिळतील आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये त्याचा मोहर आपल्याला फुललेला दिसेल. प्रेक्षको, हा एक वेगळा विषय निवडला. तो आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. असे नवीन विषय आम्हाला जरूर सुचवा. पाहायला विसरू नका. द उदय निगडूकर शो.